नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण, दिलासादायक व आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला आपला जास्त वेळ न घेता आजच्या ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करूया। मित्रांनो, आजची बातमी आहे आनंदाची मोठी बातमी। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवा करार पद्धतीने करणार पुनर्नियुक्ती। दिनांक 6 जूनचे नवे अपडेट। या संदर्भामध्ये पाहूया सविस्तर माहिती। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी असून आता सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सेवानियुक्त पद्धतीने पुन्हा नियुक्ती होणार आहे। चला तर पाहूया या बाबतीत ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण पुढील प्रमाणे। ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर पाहूया संपूर्ण ब्रेकिंग न्यूजचे स्पष्टीकरण। सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी, आनंदाची मोठी बातमी। आता सेवा करार पद्धतीने होणार पुनर्नियुक्ती। या संदर्भातील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा करार पद्धतीने विवक्षित कामासाठी घेण्याबाबत सामान्य प्रशासन विभाग मार्फत दिनांक 3 जुलै 2026 रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे। सदर शासन निर्णयानुसार असे नमूद करण्यात आले आहे की सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 10 जून 2025 च्या शासन निर्णयामधील परिशिष्ट अ या परिशिष्टामध्ये मासिक मानधनाची व भत्त्याची गणना करण्याच्या बाबत उदाहरणाच्या तक्त्यातील क्रमांक 7 व 8 ओळीत निवास भत्ता, प्रवास भत्ता आणि दूरध्वनी भत्ता या सर्व भत्त्यापोटी प्रतिमाह कमाल अनुज्ञेय रक्कम मासिक मानधनाच्या 25% व एकूण समोरील दर्शविण्यात आलेल्या रक्कमा जास्तीत जास्त हे शब्द आता वगळण्यात आले आहे आणि त्या संदर्भाने शासन निर्णय निर्गमित करण्यात येत आहे। त्यामुळे आता पुन्हा करार पद्धतीने कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्यात येणार आहे। हे या शासन निर्णयानुसार निश्चित झाले आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने आपल्या माहितीस्तव हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। येथे हा शासन निर्णय मी पेस्ट करून दिला आहे, तुम्ही आरामाने स्क्रॉल करून पाहू शकता। यामध्ये स्पष्टपणे म्हटलेलं आहे की 7व्या व 8व्या परिशिष्टामध्ये असणारा निवास भत्ता, दूरध्वनी भत्ता आणि इतर भत्ता हे अनुज्ञेय शब्द 25% परिसरामध्ये कमी करण्यात आले आहे। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन यूट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। आपल्या माहितीस्तव आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।